बिग बॉस मराठीचं 6वं सीझन सुरू झालंय आणि हे 6वं सीझन मोठ्या प्रमाणात गाजतंय. तसं पाहायला गेलं तर बिग बॉस मराठी हे जास्त काही बघितलं जात नव्हतं. पण आता जेव्हा बिग बॉस मराठीचं 5वं सीझन आलं आणि त्या 5व्या सीझनमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रातले वेगवेगळे कलाकार घेतल्यामुळं बिग बॉस मराठीचं 5वं सीझन हे मोठ्या प्रमाणात गाजलं होतं. कारण की टी-आर-पीचे सगळे रेकॉर्ड बिग बॉस मराठीनं मोडलेले होते. मग ही टी-आर-पी म्हणजे काय? तर टेलिव्हिजन रेटिंग पॉइंट म्हणजे टी-आर-पी म्हणजे कुठलं चॅनल कुठल्या वेळेमध्ये सगळ्यात जास्त बघितलं जातं त्याला टी-आर-पी म्हणतात. मग हाच टी-आर-पी बिग बॉस मराठीच्या 5व्या सीझनमध्ये मोठ्या प्रमाणात वाढलेला होता. म्हणून 5वं सीझन मोठ्या प्रमाणात हिट झालं होतं. प्रेक्षकांची सुद्धा मोठी गर्दी बिग बॉस मराठीकडे आलेली होती. मग आता 5वं सीझन पार पडलं. आता 6वं सीझन सुरू आहे आणि या 6व्या सीझनला सुद्धा अगदी चांगल्या पद्धतीनं प्रतिसाद मिळतोय. अनेक लोक बिग बॉस मराठी मोठ्या प्रमाणात बघतात. पण मात्र बिग बॉस मराठीच्या घरामध्ये गेलेले जे कलाकार आहेत यांना नेमकं मानधन किती मिळतं, यांना त्या ठिकाणी पैसे किती मिळतात, त्या ठिकाणी खरंच लाखो रुपये मिळतात का, असा जर तुम्हाला प्रश्न पडला असेल तर या संपूर्ण प्रश्नांची उत्तरं आपण याच व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. पण जर तुम्ही अजूनही आपलं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेचच करून घ्या आणि बाजूला असणाऱ्या बेल नोटिफिकेशनला सुद्धा ऑन करायला विसरू नका. जर आपण पाहिलं तर बिग बॉस मराठी हा एक रियालिटी शो आहे. कारण की त्या ठिकाणी जे घडतंय ते रिअलमध्ये जसं आहे तसं त्या ठिकाणी दाखवलं जातं. काही काही गोष्टी कटचाट करून दाखवल्या जातात, पण मात्र त्या ठिकाणी कुठलीही ऍक्टिंग नसते, काही नसते. जे घडतंय तेच त्या ठिकाणी दाखवलं जातं, म्हणून त्याला रियालिटी शो म्हणतात. मग या शो मध्ये जाण्यासाठी अनेक जण उत्सुक असतात. अनेक जणांना वाटतं की बिग बॉसच्या घरामध्ये गेलं पाहिजे, त्या ठिकाणी राहिलं पाहिजे, जेणेकरून आपल्याला पैसा आणि प्रसिद्धी दोन्ही सुद्धा मिळेल. पण मात्र बिग बॉसच्या घरामध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणी किती पैसे मिळतात हे आपल्या या व्हिडिओमध्ये बघायचं. जर आपण पाहिलं तर जर एखादा कलाकार जेव्हा बिग बॉसच्या घरामध्ये जातो किंवा बिग बॉसमध्ये त्याची निवड होते, तेव्हा त्याची जी मानधन आहे हे कसं ठरतं या गोष्टीचा जर आपण विचार केला तर उदाहरणार्थ जर आपण सागर करंडे या कलाकाराचं उदाहरण घेतलं तर एक गोष्ट आपल्याला समजते. सागर करंडे हा चला हवा येऊ दे या कार्यक्रमामध्ये काम करतो आणि त्याला त्या कार्यक्रमाचे समजा एका आठवड्याचे 2 लाख रुपये मानधन मिळत असेल तर मग बिग बॉस मराठी सुद्धा त्याला त्याचं जेवढं तिकडं मानधन मिळतं तेवढंच मानधन त्याला इकडं देतं. पण मात्र बिग बॉस मराठीमध्ये तो काम करत असल्यामुळं बिग बॉस मराठीकडून त्याला वेगळं 50,000 ते 60,000 रुपये मानधन दिलं जातं. म्हणजे तो ज्या ठिकाणी काम करत होता ते 2 लाख रुपये आणि बिग बॉस मराठीमध्ये आल्यामुळं यांचे 50,000 ते 60,000 रुपये असे 2-2.5 लाख रुपयाची रक्कम त्या ठिकाणी दिली जाते आणि त्या पद्धतीचा करार त्या ठिकाणी केला जातो. आणि हे 2-2.5 लाख रुपयाची जी रक्कम असते ही एका आठवड्यासाठी असते. मग तो जेवढे आठवडे बिग बॉसच्या घरामध्ये राहील तेवढी रक्कम त्याच्या नावावर जमा होते. जर दुसरं नाव आपण त्या ठिकाणी घेतलं ते नाव दीपाली सय्यद यांचं आहे. मग दीपाली सय्यद हे सध्या कुठल्या कार्यक्रमामध्ये आहेत का, सध्या त्यांचे बाहेर काही कार्यक्रम सुरू आहेत का, तिकडे त्यांचे काही इतर काही पॉलिटिशियनचे कामं सुरू आहेत का, जर त्यांचे काही बाहेर दुसरे कार्यक्रम सुरू असतील किंवा काही त्या ठिकाणी होस्ट म्हणून जात असतील तर त्या ठिकाणी नेमके त्या किती मानधन घेतात ते मानधन आणि बिग बॉसचं 50,000 ते 60,000 रुपये मानधन हे त्याच्यामध्ये ऍड करून तेवढं मानधन त्यांना एका आठवड्यासाठी दिलं जातं असं एकंदरीत आपल्या ठिकाणी समजतं. मग हे झालं सेलिब्रिटींसाठी. पण मात्र जे कलाकार रील स्टार आहेत, जे फक्त सोशल मीडियावर व्हिडिओ बनवतात, सोशल मीडियावर व्हिडिओ बनवून पैसे कमवतात, त्यांना त्या ठिकाणी किती मानधन दिलं जातं या गोष्टीचा जर आपण विचार केला तर एक गोष्ट आपल्या लक्षात येते की सोशल मीडियावर व्हिडिओ बनवू जास्त काही पैसे भेटत नाहीत. एखाद्या रील स्टारला जास्तीत जास्त 50-50 हजार रुपये महिन्याकाठी, ते बी यूट्यूब किंवा इंस्टाग्राम किंवा फेसबुकच्या माध्यमातून मिळत असतील. इंस्टाग्रामच्या माध्यमातून तर काही पैसे मिळत नाहीत. यूट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून काही रक्कम त्या ठिकाणी मिळते. पण मात्र जी मिळणारी रक्कम आहे ती महिन्याची महिन्याला मिळते. मग ती महिन्याची महिन्याला मिळणारी रक्कम जर लाखाच्या घरात असेल तर एका आठवड्यामध्ये तो नेमका किती पैसे कमवतो, 25,000 कमवतो का, 30,000 कमवतो का, 50,000 रुपये कमवतो, याचं कॅल्क्युलेट त्या ठिकाणी केलं जातं. आणि दुसरं एक म्हणजे एखादा रील स्टार आहे
जो एखाद्या ठिकाणी प्रोग्रामला जातो, कुठं उद्घाटनाला जातो, मग महिन्याभरामध्ये साधारण त्याला किती उद्घाटना येतात, त्याच्यासाठी तो किती रक्कम घेतो, या सगळ्या गोष्टींचं कॅल्क्युलेट करून त्याचं मानधन आणि ते उद्घाटनाचं मानधन ते एकत्रित जॉईन करून आणि त्याच्यामध्ये बिग बॉसची 50 ते 60 हजार रुपयाची रक्कम ऍड करून साधारण तेवढे पैसे त्या ठिकाणी त्याला दिले जातात, असं एकंदरीत आपल्या ठिकाणी वाटतं. मग याच्यामध्ये रील स्टार कोण कोण आहे, तर प्रभू शेळके आहे, अनुश्री माने आहे, रोशन भजनकर आहे. असे जे रील स्टार आहेत यांचं जे उत्पन्नाचा सोर्स आहे तो फक्त रील्सच आहे का त्याच्या व्यतिरिक्त अजून काही वेब सिरीज आहे, काही शॉर्ट फिल्म आहे, काही इतर काही गोष्टी आहेत. या सगळ्या गोष्टींचा विचार करूनच त्यांना त्या ठिकाणी मानधन दिलं जातं, कारण की त्याचं नुकसान होऊ नये आणि त्याला या सगळ्या गोष्टीचा फायदा सुद्धा व्हावा, म्हणून या सगळ्या गोष्टींचा विचार त्या ठिकाणी केला जातो. नाहीतर समजा एखाद्या व्यक्तीला बाहेर 5 लाख रुपये महिना उत्पन्न आहे, म्हणजे 5 लाख रुपये हप्ता त्याला बाहेर उत्पन्न आहे आणि बिग बॉसच्या घरामध्ये जाऊन त्याला 2 लाख रुपये हप्त्याला भेटायलेत, तर मग तसा व्यक्ती बिग बॉसच्या घरामध्ये कशाला जाईल? कारण की जरी त्या ठिकाणी प्रसिद्धी मिळत असली तरी सुद्धा एखादा कलाकार स्वतःचं नुकसान करून घेणार नाही, कारण की त्या ठिकाणी त्याची व्हॅल्यू कमी होईल. म्हणून असे कलाकार जे जास्त पैसे घेतात ते बिग बॉसच्या घरामध्ये सहसा आपल्याला दिसत नाहीत, दिसले तरी फक्त काही आठवड्यासाठीच दिसतात, असं देखील या ठिकाणी सांगितलं जातं. जर आपण 5व्या आठवड्याचा विचार केला तर त्या ठिकाणी निक्की तांबोळी होती, तिच्याबरोबरच त्या ठिकाणी आरबाज सुद्धा होता, वर्षा उसगावकर होत्या. असे बरेच कलाकार होते जे सगळ्यात जास्त मानधन त्या ठिकाणी घेत होते. आता बिग बॉस मराठीच्या या 6व्या सीझनमध्ये सगळ्यात जास्त मानधन कोण घेत असेल आणि सगळ्यात कमी मानधन नेमकं कोण घेत असेल, तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा. आणि अशाच पद्धतीचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका.